तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि महिला सन्मानाला तडा देणारी घटना समोर येत आहे। नांदगाव नगर परिषदेच्या वतीने शहरात एक सुंदर व सुसज्ज व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे। या संकुलामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र लघुशंखेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र दुर्दैवाने या संकुलातील काही व्यापाऱ्यांनी स्वहितासाठी मुतारीच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे। यामुळे नांदगाव तालुक्यातील येणाऱ्या असंख्य महिलांना उघड्यावर लघुशंखेसाठी बसण्याची वेळ येत असून महिलांच्या लज्जेला व सन्मानाला ठेच पोहोचत आहे। हा प्रकार अत्यंत निंदनीय असून महिला सुरक्षितता व सन्मान यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। शहरातील भाजी मार्केटमधील महिला विक्रेत्यांकडून नगर परिषद मार्फत कर पावती वसुली केली जाते, त्यामुळे व्यवस्था करणे नगर परिषदेला बंधनकारक आहे। महाभारतात शिशुपाल वधाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला जखम झाली, त्यावेळी द्रौपदीने आपले वस्त्र फाडून बोटाला चिंधी बांधून बहिणीचे कर्तव्य बजावले होते। त्या उपकाराची परतफेड करत भगवान श्रीकृष्णाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी परतफेड केली। या कलियुगात कोणता भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण करणार? या प्रकरणी नांदगाव नगर परिषदेने तात्काळ हस्तक्षेप करून सदर कुलप काढावी, तसेच महिलांच्या भावना दुखावणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांना कडक समज द्यावी अशी मागणी होत आहे। तसेच महिला व पुरुषांच्या मुतारीवर स्पष्ट चिन्हे व चित्रे लावावीत, जेणेकरून चुकीच्या वापरास आळा बसेल अशी ही अपेक्षा व्यक्त होत आहे। महत्त्वाचे म्हणजे नांदगाव नगर परिषदेत मध्ये महिलांना 50% आरक्षण असताना या गंभीर विषयाकडे येथील महिला नगरसेवकांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे। राज्यात महिला सन्मानासाठी राबवली जाणारी लाडकी बहीण योजना अस्तित्वात असताना याच लाडक्या बहिणींना उघड्यावर बसण्याची वेळ येत असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणावर महिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक। तुमचं नाव काय आहे? संगीता महाजन। बर, तुमची काय समस्या आहे? समस्या ते मुतारी बांधली आहे, पण त्याचा कायम दरवाजा लावलेला असतो। कोणत्या मुतारीचा? इथं नगरपालिकेचं कॉम्प्लेक्सचं, आणि तिथं लेडीजचं पोस्टर लावलं नाही, त्याच्यामुळे जेंट्स पण जातात तिथं, लेडीज बी जाते। बरं, कधी कधी बंद असतं हे? हे जवळजवळ नेहमीच बंद असतं। काय समस्या आहे? आमची समस्या एवढीच आहे का आमचं दुकान आहे इथं, आम्हाला बाथरूमला जायला सोय नाही, काही नाही, कुलूप लावलेली राहते। हे कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे ना, इथं कायम कुलूप लावलेली राहते। कोण लावतो कुलूप? ते ज्यांनी गाळे घेतलेले ते लावता कुलूप तिथं। तुम्ही लघुशंखेला कुठे जाता? काय आम्हाला लाईनीच्या बाजूला जावं लागतं, रेल्वे राहते तिथं, भीती वाटते मग। काय प्रकार घडला त्या दिवशी? कारण तो मध्ये पहिला गेलता, त्याला म्हणलं तो बाहेर निघाला, मग मी गेली मध्ये, मग त्याला फोन पाठवतो म्हणजे मग मी मध्ये एका मध्ये आला, त्याला म्हणलं अरे मी मचलबाई होती म्हणून बरं झालं नव्हतं, असं कसं झालं असं माझ्या एका वाणी म्हणलं तू। तुम्ही त्याला सांगितलं होतं का मी लग्नीला चालले? हा, मग तिथेच उभा राहिला दरवाजाजवळ। कुठला पोरगा होता? इथलाच आहे, हे बाईनं दाखवलं म्या, दाखवलं यायला बी तोंड ओळखे, तोंड ओळखे। तुमचं नाव काय? लक्ष्मीबाई पुंजाराम शिंदे। त्या दिवशी मुतारीत आम्ही गेलो ना तिकडे नुसते माणसं घुसत्या। कोणत्या मुतारीत? या इकडच्या महिलांची कधी? महिलांची येते, पण माणसं नुसते जात्या तिकडे। तुम्ही त्या माणसानं सांगितलं होतं का महिला चालले म्हणून? हा, बोललं तरी ते काही दुसऱ्यांना वाचता नाही येत वाटतं, तसेच जातात ते। तुमचं नाव काय? रुक्षाना रुक्षाना काय? शेखराव।